एक मोठी बातमी समोर येते। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेकडून ट्विटचा दिखावा आता समोर आलाय। मात्र जुहू चौपाटीच्या कचऱ्याची परिस्थिती जैसे थे आहे। मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांची फसवणूक सुरू आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारतायत। लोकशाही मराठीनं मुंबईतील जुहू चौपाटीवर असलेल्या कचऱ्याच्या गंभीर समस्येवर वृत्त प्रसारित आणि दाखवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेला जाग आली खरी, पण पालिकेचा हा कारभार केवळ कागदी आणि सोशल मीडिया पुरताच मर्यादित असल्याचं समोर आले। लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत आज मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करत एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि कचरा हटवल्याचा दावा या पोस्टमध्ये केलाय। मात्र प्रत्यक्षात पालिकेचा हा दावा किती फोल आहे हे लोकशाही मराठीनं सकाळीच पुन्हा एकदा प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेल्या पाहणीत पुन्हा एकदा उघडकीस झालंय। दरम्यान नेमकी काय पोस्ट केली महानगरपालिकेने ते पाहूयात। जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता। बीएमसीच्या घनकचरा विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत करून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे। त्यामुळे जुहू समुद्र किनाऱ्याचा संपूर्ण परिसर पूर्वीप्रमाणे स्वच्छ दिसू लागलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा जमा होऊनही महानगरपालिकेनं तातडीनं मोहीम हाती घेऊन हा परिसर स्वच्छ केलाय, असा दावा मुंबई महानगरपालिकेनं केलाय। यासाठी नागरिक आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केलंय, असं देखील महानगरपालिकेचं म्हणणं आहे। दरम्यान ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेनं पोस्ट केलेला व्हिडिओ आणि दुसरीकडे आज सकाळीच लोकशाही मराठीनं पुन्हा एकदा रियालिटी चेक केलाय। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य, कचऱ्याची परिस्थिती जैसे थे आहे। खरं तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलल्याचे दाखवणारे काही मोजके फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे। आज सकाळी लोकशाही मराठीच्या टीमनं संबंधित भागाची पाहणी केली असता कचऱ्याची परिस्थिती काल सारखीच जैसे थे असल्याचे दिसून आले। केवळ कारवाईचं नाटक करून आणि फोटो व्हिडिओचं शूटिंग करून पालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता व्यक्त होतोय। कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता फक्त सोशल मीडियावर स्वच्छतेचा आव आणून पालिका मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। या संदर्भात स्वतः किशोरी पेडणेकर यांनी देखील पालिकेच्या या सगळ्याच कारभारावर ताशेरे ओढले। त्यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। तर गेल्या जवळजवळ 20 दिवसांपासून लोकशाही मराठी जुहू चौपाटीवर जाऊन रियालिटी चेक करते आणि कचऱ्याची परिस्थिती जैसे थे आहे। आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत। यशवंतजी, गेली 20 दिवस लोकशाही मराठी रोज त्या ठिकाणी जाते, रोज कचऱ्याचं साम्राज्य जसं आहे तसंच आहे। खरं तर हा कचरा समुद्राच्या लाटांसोबत येतोय हे मान्य आहे, मात्र महानगरपालिकेची मॅनपॉवर कुठेतरी कमी पडते की काय असा सवाल उपस्थित होते। आणि दुसरीकडे महानगरपालिकेचा दावा की जुहू चौपाटी स्वच्छ करण्यात आली, मात्र परिस्थिती काहीतरी वेगळंच सांगते। यशवंतजी, वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एक तर नाले सफाई योग्य पद्धतीने झाली नाही, हे आम्ही वारंवार या विषयावर सभागृहात अनेक वेळा बोललोय की नाले सफाई झालीच नाही। कारण नाले सफाईला जो पिरियड असतो तो पिरियड 90 दिवसाचा दरवर्षी असतो, मान्सून पूर्व नाले सफाई। आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टरच मिळत नव्हते, त्यामुळे जबरदस्ती काही कॉन्ट्रॅक्टरना बोलवावं लागलं। तेव्हा ऑलरेडी त्यातले 27 दिवस निघून गेले होते त्या 90 पैकी, म्हणजे राहिलेले 63 दिवसामध्ये नाले सफाई केली, ती सुद्धा योग्य पद्धतीने केली नाही। अनेक ठिकाणी फार्स करण्यात आला की नाले सफाई चालू आहे, व्हिजिट करण्यात आल्या। व्हिजिट जेव्हा झाल्या तेव्हा सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, सगळ्या मशिनरीज आणि मॅन दाखवली गेली, पण जशा व्हिजिटची पाठ फिरल्यानंतर तिथे जैसे थे परिस्थिती होती, नाले सफाई झाली नाही। आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण मुंबईतला मिठी नदीतून वाहून येणारा जो सगळा कचरा आहे तो समुद्रावर यायला लागला। आणि त्याची परिणिती अशी झाली की मोठ्या प्रमाणात हा सगळा कचरा समुद्र किनाऱ्यावर साचायला लागलाय।
ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या मॅन्युअलमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की वर्षातून फक्त मान्सून पूर्वच नालेसफाई करायची. बरोबर. तुम्ही वर्षाचे 12 महिने का करत नाहीत? नाही करत. त्याच्यामुळे काय होतं, एकदमच सगळा कचरा एकत्र पावसाच्या ह्याच्यामध्ये वाहून इकडे समुद्र किनाऱ्यावर येतो. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा मिठी नदीच्या ज्या काही संरक्षण भिंती बांधणार होतात किंवा बांधायला घेतल्या त्याचं काय झालं? तो अतिशय संत गतीने ते काम चालू आहे, जेणेकरून तो मिठी नदीमध्ये तो कचरा पडणार नाही. मिठी नदीच्या बाजूने जी काही एन्क्रोचमेंट आहे ती का काढत नाही? तुमचे हात कोणी बांधून ठेवलेले आहेत? हे असेच अनेक त्याला अँगल आहेत. आणि तुम्ही जर फक्त तुमच्या त्या काय ट्विटर हँडलवर जर टाकणार असाल की साफसफाई जू किनारा साफ आहे, हे केवळ आणि केवळ फोटो सेशनवालं आणि सेल्फीवालं सरकार बसलंय म्हणून हे सगळे प्रकार असे चालले आहेत. लोकांची दिशाभूल करतायत हे लोक. नाही, जसं तुम्ही बोलताय की पालिका प्रशासन प्रत्यक्षात काम करण्याऐवजी खरं तर प्रसिद्धीच्या फेऱ्यात कुठेतरी अडकलंय का? एक्झॅक्टली. सत्ताधारी प्रसिद्धीच्या फेऱ्यात अडकले, त्यामुळे प्रशासनही त्यांची री ओढताय. लक्षात आलं का? कारण प्रशासन शेवटी काय असतं माहितीये का, प्रशासन आहे ना सत्ताधाऱ्यांची नस ओळखतात. ते थोड्या दिवसात नस ओळखतात आणि त्यांना कळतं की सत्ताधाऱ्यांना नेमकं काय हवंय. ते सत्ताधाऱ्यांना जे हवंय तसं ते काम करतात. आणि सत्ताधाऱ्यांना जर फोटो सेशन आणि सेल्फी ह्याच गोष्टी जर आवडत असतील, व्हिडिओज आवडत असतील तर तेवढंच ते काम करतायत. प्रत्यक्ष साफसफाई होत नाही. हे तुम्ही अनेक वेळा तुमच्या चॅनेलवर दाखवलेलं आहे. नाही, मात्र खोटा व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलाय. लोकशाही मराठी तुम्हाला चॅलेंज करते महानगरपालिकेला की आमच्यासोबत चला तिकडे. आणि विरोधी पक्ष म्हणून खरं तर आम्ही तुम्हाला देखील आवाहन करतोय की तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रशासन, महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, आयुक्त, तुम्ही विरोधी पक्ष म्हणून आणि लोकशाही मराठी स्वतः त्या ठिकाणी जायला तयार आहे. काय रियालिटी आहे हे नागरिकांना कळायला नको का यशवंतजी? आमच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताईंनी तर स्वतः जाऊन सगळा जो काही फार्स आहे तो सगळा उघड केला होता. अनेक वेळा आम्ही देखील सभागृहामध्ये सगळ्या नाल्यांच्या मिठी नदीचे बोटीमधून दौरे केले आणि दाखवलंय की बघा किती कचरा आहे, किंवा नाल्यांचे फोटोज व्हिडिओ सभागृहात दाखवलेले आहेत. मला सांगा, आता लोकशाही मार्गाने जे जे करायचं ते सगळं आम्ही करतो आहोत, परंतु हे सरकार इतकं संख्याबळाच्या जीवावर आहे ना, इतकं म्हणजे म्हणतात ना निर्ढावलेलं आहे, गेंड्याच्या कातडीसारखं आहे. आणि प्रशासन सुद्धा तेच आहे. प्रशासनाला तर 4 वर्षात असं झालंय की त्यांना एक अंगवळणी पडले, आम्हाला विचारणारा कोणी नाही. त्याच भूमिकेत प्रशासन आहे की 4 वर्ष प्रशासकीय राज्य होतं, त्यांच्या हातात सगळं होतं. ते अजूनही त्यांना तसंच वाटतं की आता ही प्रशासकीय राज्य, आता नगरसेवक आले ते विसरतायत ते लोक. तर ह्या सगळ्या गोष्टीवर पाठपुरावा तर सातत्याने आम्ही करत असतो आणि विरोधी जोरदारपणे करत असतो. निश्चित. यशवंतजी, आपल्यासोबत सभागृह नेते गणेश खणकर देखील जोडले जातात. गणेशजी, काय नेमकी परिस्थिती आहे? महानगरपालिकेनं व्हिडिओ पोस्ट केलाय की जुहू चौपाटी स्वच्छ झालेली आहे, मात्र लोकशाही मराठीनं गेल्या 20 दिवसांपासून सलग रियालिटी चेक केलेला आहे, या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. अजूनही काही जुहू चौपाटी साफ झालेली नाहीये, स्वच्छ झालेली नाहीये. सत्य परिस्थिती काय आहे गणेशजी? बघा, असं आहे की रोज सकाळी मुंबई महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते. आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये तिथे कचरा येण्याचं प्रमाण निश्चितच जास्त असणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या वतीने रोज स्वच्छता त्या ठिकाणी केली जाते. मला आता मला बातमी कळली त्यानुसार काही राहिलं असेल तर तेही स्वच्छ करून घेण्याचं काम करता येईल. पण महापालिकेच्या वतीने रोज त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते एवढं मात्र नक्की. हा कचरा समुद्राच्या लाटांसोबत रोज येतोय हे आम्ही मान्यच करतोय, याला कोणी डिनायच केलेलं नाहीये. मात्र कुठेतरी मॅनपॉवर महानगरपालिकेची कमी पडते का? कारण स्वच्छ का होत नाहीये? जो कचरा, जी अपेक्षा आहे, ज्या खरं तर स्पीडने हे काम व्हायला पाहिजे ते काम का नाही होते गणेशजी? नाही, आता आम्ही आढावा घेत असतो. स्टँडिंग कमिटीमध्ये यशवंतराव आमच्या सोबतच त्यांचे सदस्य सुद्धा आहेत. त्या ठिकाणी याची चर्चाही झाली होती, त्याचं टेंडरही मंजूर झालंय, त्याचं कामही गतीने सुरू आहे. पुढे कमतरता राहिली असेल तर नक्की त्यात लक्ष घालून ते काम कसं चांगलं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न राहू. तुम्ही लक्षात आणून दिलेत, तुमचे आभार मानतो. पण कमतरता राहणार नाही एवढी तुम्हाला ग्वाही देतो.
पण लोकशाही मराठी खरं तर आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की आमच्यासोबत चला त्या ठिकाणी. आम्ही 20 दिवस झाले, आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी रोज जात आहेत, रोज सकाळी जाऊन नागरिकांशी संवाद साधतायत, त्या ठिकाणाची परिस्थितीचा आढावा घेत आहेत. महानगरपालिकेकडून कोणी आमच्यासोबत यायला तयार आहे का? कारण जो व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे तो खरंच संतापजनक आहे, कारण तशी सत्य परिस्थिती नाहीये गणेशजी. आज हा किती वाजताचा व्हिडिओ आहे? आज सकाळी 7-8च्या सुमारास हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. मी याची माहिती घेतो आणि तुमच्या सोबत तुम्ही जे दाखवताय त्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी जॉईन करून देतो, कारण शेवटी स्वच्छता करणं हे महापालिकेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामध्ये जर कोणी काही सूचना देत असेल तर त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करू. त्यात अजिबात डिनाय करण्याचा काही प्रश्न येत नाही. मी नक्की यामध्ये तुमची व्यवस्था करून देईन. यशवंतजी, गणेशजी जसं सांगतायत, तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय का की प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव आहे का आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवते का? तसं प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा समन्वयाचा इथे विषय येत नाही. विषय इथे काय आहे माहिती का, जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ना, ते कॉन्ट्रॅक्ट मनुष्यबळ एकाकडे, मशिनरी दुसऱ्याकडे, अजून तो बाकीच्या इतर गोष्टी तिसऱ्याकडे, असं ते दिलेलं आहे. ते मला वाटतं कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवं, जेणेकरून त्याचं एकमेकांमध्ये समन्वय राहील. तो समन्वय प्रशासन आणि नगरसेवकांचा विषय नाही, ते कॉन्ट्रॅक्टर जे 2-2, 3-3 एकाच गोष्टीसाठी दिलेले आहेत वेगवेगळे, त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही असं मला वाटतं. मी स्टँडिंग मध्ये सुद्धा हा विषय घेतला होता की कॉन्ट्रॅक्ट द्यायचं झालं तर तुम्ही ते कॉम्प्रिहेन्सिव्ह द्या, एकालाच द्या. आणि दुसरी गोष्ट, एकाच कॉन्ट्रॅक्टरला सगळे ब्रिज देऊ नका. एक ब्रिजला एक वेगळे सेपरेट, प्रत्येक ब्रिजला वेगवेगळा कॉन्ट्रॅक्टर ठेवा आणि तो कॉम्प्रिहेन्सिव्ह ठेवा. ते त्याचा कामामध्ये तो तुम्हाला रिझल्ट दिसेल. अदरवाईज काय करतोय, एक ना धड भाराभर शिंदे अशी परिस्थिती त्या कॉन्ट्रॅक्टरची होती आणि त्याचा परिणाम हा असा होतोय असं माझं निरीक्षण आहे आणि ते मी स्टँडिंग मध्ये मांडलेलं आहे. गणेशजी, जसं यशवंतजी सांगतायत की कॉन्ट्रॅक्टरचं हे फेल्युअर आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे जर प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती असेल तर आतापर्यंतच्या सर्व योजना महानगरपालिकेच्या अपयशी ठरल्या आहेत का? आणि मुंबईला जसं आपण जागतिक दर्जाचं शहर म्हणतो, पण समुद्र किनारे जर स्वच्छ ठेवता येत नसतील तर विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत नाहीयेत का गणेशजी? असं आहे की एका समुद्र किनाऱ्याच्या बीचवरून तुम्ही पूर्ण मुंबई महापालिकेच्या कामगिरीची मीमांसा करू नका, विश्लेषण करू नका. पण जुहू चौपाटी मुंबईची ओळख आहे बरोबर आहे. गणेशजी. आणि यामध्ये जर का मॅनपॉवर कमी पडत असेल किंवा त्याच्याकडनं कुचराई होत असेल तर स्पष्टपणे सांगतो त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई होईल. वेळ प्रसंगी त्याने यात सुधारणा नाही केली तर त्याचं टेंडर रद्द सुद्धा होईल. आम्ही कोणाला बांधील नाही आहोत आणि कोणा कॉन्ट्रॅक्टरसाठी आम्ही तिथे महापालिकेत बसलेलो नाही आहोत. त्याला स्पष्ट सूचना देऊ. त्यामध्ये जर का यशवंतराव जसं म्हणाले त्या पद्धतीने जर का कुचराई होत असेल किंवा मॅनपॉवर कमी पडत असेल, एखाद दिवस चुकून कचरा जास्त आल्याने प्रमाणाबाहेर झाल्यामुळे अशी चूक होऊ शकते, त्या कुचराई कामात जर केली तर कोणालाही क्षमा करणार नाही, एवढं मात्र नक्की सांग. निश्चित, जसं तुम्ही सांगताय, आम्ही अपेक्षा करतो की कॉन्ट्रॅक्टरवर जर ही परिस्थिती बदलली नाही तर कारवाई होईल अशी अपेक्षा आमची आहे. धन्यवाद, आपण आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. यशवंतजी, धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला आणि आपला जो काही मुद्दा आहे तो नागरिकांसमोर ठेवलेला आहे. तो लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. यावर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात. माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. ताई, जुहू चौपाटीवरती ज्या पद्धतीत लोकशाहीनं मोहीम सुरू केलेली आहे, रिअलिटी चेक करत आहेत. आज 19वा दिवस आणि तिथल्या कचऱ्याची संपूर्ण परिस्थिती जैसे ते आजही पाहायला मिळते. पण मात्र पालिका प्रशासन एक वेगळंच ट्विट जे आहे ते आज केलेलं आहे. स्वतः तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीत तिथला साफ केलेला कचरा दाखवत आहे आणि लोकांची कशा पद्धतीत दिशाभूल केली जात आहे आणि फसवणूक जी आहे ती पालिकेकडनं केली जात आहे. आज चॅनलवाले ह्याच्या आधी फार अगदी जे सत्तेत आहेत त्या लोकांचं काही बरं करण्याचा प्रयत्न नक्की केले, पण आज चॅनलवाल्यांना पण कळायला लागलं की सगळी दिशाभूल आहे. मी स्वतः येऊन तुमच्याबरोबर पाहिलंय 17-18 दिवस जर कधीच कचरा आला नाही असला तिथले नागरिक सांगतायत, कधीच आला नाही गेल्या 50-60 वर्षात. म्हणजे काँग्रेसचं राज्य, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं राज्य, आता तुमच्या राज्यात एवढा टनानी कचरा येतोय तरी तुमच्या कानापर्यंत टनाटन नागरिकांचं ऐकायला जात नाही. हा केवढा बेजबाबदारपणा आहे. जेव्हा सत्ताधारी धारेवर धरतील, सत्ताधाऱ्यांनी, महापौरांनी, स्टँडिंग चेअरमन काय फक्त हे पास करायला आहे काय, बाकी गपचूप
सगळं गपचूप गपचूप चाललंय. स्टँडिंगला विचारा ना, तुझं काम नाही का? सभागृहात येताना विचारा, तुमचं काम नाही का? महापौरचं काम नाही का ते बघायचं? महापौर अजून पण पाहणीसाठी गेला नाही. 8 किलोमीटरचा तो जुहू परिसर आहे. इतका टनानी कचरा. काय उत्तरं दिल्यात मी ऐकली. तिकडे कुठेतरी समुद्रात, पण तेव्हाही समुद्रात जात नव्हती. तुम्ही सत्तेत आल्यावर समुद्रात जायला लागली आणि कचरा करायला काही सांगता. तुम्ही नाले साफ नाही केले. ईस्टर्न, वेस्टर्न आणि सिटीच्या नाल्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. या सगळ्या जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्याकडे महापालिकेचं आज तरी लक्ष जातं का, याकडे लोकशाहीचं लक्ष राहणार आहे. पुढे जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. दरम्यान आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना पालिका प्रशासन मात्र प्रत्यक्षात काम करण्याऐवजी प्रसिद्धीच्या फेऱ्यात अडकले. लोकशाही मराठीच्या दणक्यानंतरही जर प्रशासनाला पूर्णपणे जाग येत नसेल तर पालिकेचा हा निष्काळजीपणा आणखी किती काळ सहन करायचा, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारतायत. जुहूवर मला दिसत नाहीये मशिनरी वाढलेली जितके आहेत. इनफॅक्ट मला तर कमीच दिसतंय. म्हणजे पूर्वी कसं 6 वाजता आलं की बीच एकदम स्वच्छ असायचा. त्यांना कंत्राटी आणि आपलं जे म्हणतो भ्रष्टाचार याच्यातच वेळ नाही, तर तो वेळ सोडून तो इकडे कुठे वेळ वाया घालवतील. ते एवढ्या घाण्यातून चालणं आणि हे खरंच वाईट आहे. आणि निदान ही चौपाटी तरी एकदम स्वच्छ झाली पाहिजे, कारण इथं सगळे लोक सकाळी मॉर्निंग वॉकला येतात, हे येतात, पण पाहिजे एवढी स्वच्छता नाही. वाटतंय तशी मशिनरी वाढवली आहे काम करण्यासाठी. मॅन पॉवर कडनं जे काम केलं जाते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट काम मशीन करते, पण तशा मशीन वाढवल्या आहेत का? नाही, असं काही केलं नाहीये गव्हर्नमेंटने. बीएमसीने काही केलं, दिस आय थिंक अंडर बीएमसी राईट. बीएमसी राईट, हा, बीएमसीने असं काही केलं नाहीये. दे हॅव गॉट लॅक्स ऑफ क्रोर्स बट अनफॉर्च्युनेटली नथिंग. बीएमसी खुद चोर है. ये कचरा इधर का इधर ही रख के चले जाते हैं, वही कचरा पानी में वापिस जाता है. तो उसका मीनिंग क्या हुआ? तुम ट्रैक्टर लगाया है तो लेके जाओ. कॉन्ट्रैक्टर को पैसा मिल जाता है, उधर से पैसा घर पे पहुंच जाता है, वही हिसाब होता है. अभी नितिन गडकरी बोल रहा है मैं अमेरिका जैसा रोड बनाऊंगा. अरे तूने क्या बनाया है? रोड सब टूट गए. प्रकृति के द्वारा हाई टाइड आती है तो एक कचरे को अंदर लेके जाती है, जुहू बीच क्लीन हो जाता है. ये बेचारे वर्कर लोग भी खूब मेहनत कर रहे हैं, बट उससे ये ह्यूमनली पॉसिबल नहीं है कि आप मैनुअली, कोई पॉसिबल ही नहीं है कि आप कचरे को इतना, क्योंकि सागर देवता सारा गंदगी को बाहर फेंक देता है. अभी इसके लिए हमारी सरकार को, हमारे ब्यूरोक्रेट्स को डेवलप कंट्री में जाके उनको देखना होगा कि किस तरह से वो लोग अपने बीचेस को क्लीन रखती है. हमारी मीटिंग बीएमसी कमिश्नर के साथ में हुई थी, तो बीएमसी कमिश्नर ने 4-5 साल पहले बोला था हमने मैकेंजी को अपॉइंट किया है. मैकेंजी को अपॉइंट करने के लिए 26,000 करोड़ रुपया का SWP प्लांट लगाने की बात की थी उन्होंने. बोले कि आप देखते रहो 4-5 साल में सारा चीज ठीक हो जाएगा. बट उस बजट के पैसे का आउटपुट किधर है, आउटकम किधर है, वो कुछ दिखता नहीं है. इंटरनल कंट्रोल होना चाहिए कि ऑटो मोड में दैट शुड बी नोन टू पब्लिक. सो वो पता नहीं, वो सिस्टम लगाना चाहिए. आई बिलीव अमित सातम जी इज वेरी इंटेलिजेंट पर्सन, वेरी डायनामिक पर्सनालिटी, एंड वो अगर थोड़ा टाइम और एनर्जी लगाए तो इसको आराम से वो कर सकते हैं. बिकॉज आई नो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.